स्मरण विस्मरणेशी गेले, देह देहीच हरपले, आतो बाहेरपण गेले, गेले ठेले स्मरेना, स्मरण विस्मरणेशी गेले. या जगताचं विस्मरण झाल्यामुळे आमचं जगाविषयीचं स्मरण गेलं असाही अर्थ घेता येईल, किंवा भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे आता आम्हाला त्याचंही स्मरण करायची काय राहिलेली नाही, गरज राहिली नाही. विस्मरणच झाले, आमच्या देहाचंच आम्हाला विस्मरण झाल्यामुळे आता स्मरणही गेले, आहे का नाही. मग ज्ञानोबरायाची ओवी मला त्याच्या ते पुढे देह देहीच हरपले, कारण देहाचं स्मरण आमचं काय झालेलं आहे, हरपलेलं आहे, अशा प्रकारचं झालेलं आहे. आता बाहेर पण गेले, गेले ठेले स्मरेना. आता आत वेगळं बाहेर वेगळं, आतला विचार करावा बाहेर विचार करावा हे आमच्याकडे राहिलेलं नाही. स्वप्न जागृती जागता गेली, सुषुप्ती साक्षी स्त्रियेशी बुडाली, उन्मनी ही वेडावली तुर्या ठेली तटस्थ. स्वप्न जागृती जागता गेली, खरं जाग झाल्यानंतर स्वप्नही राहत नाही, खरं जाग झाल्यानंतर आणि जागृतीही राहत नाही. आपल्या तीन अवस्था आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. पण या सामान्य जागृतीत आल्यानंतर दोन अवस्था नाहीसा होतात, स्वप्न आणि सुषुप्ती. स्वप्नही राहत नाही आणि सुषुप्तीही राहत नाही, बरोबर आहे का नाही. कोणत्या एका अवस्थेत गेलं महाराज, पण जागृतीत आल्यानंतर पण एक जागृती अशी आहे की त्या जागृतीत ही जागृती ही काय होत नाही, मग राहत नाही. ही जागृती तिन्ही अवस्था काय होऊन जातात, नाहीशा होऊन जातात. अशा प्रकारचं ते आहे. उन्मनी अवस्थेत गेल्यानंतर या तीनही अवस्था काय झाल्या नाही, मग राहिल्या नाही, अशी ती समाधी अवस्था. आणि त्या समाधी अवस्थेत गेल्यानंतर ती अवस्था कोणतीही राहिली नाही. दृश्य दृष्ट्यशी नेले गेले, दर्शन एकपणे निमाले, ते निमनेपणही विराले, विरविती नेले विरनिशी. आमच्या जीवनामध्ये एक अशी अवस्था प्राप्त झालेली आहे की ती अवस्था दृश्य दृश्य हे दृष्ट्यासह काय झालेली आहे, निघून गेलेली आहे. द्रष्टाही दृश्य आणि द्रष्टा. द्रष्टा म्हणतात त्याला की जो दृश्याला पाहतो तो द्रष्टा, आणि जे पाहतो त्याला आपण काय म्हणतो, दृश्य म्हणतो. पण आमच्या दृष्टीने आता दृश्यही राहिलं नाही आणि दृश्यच राहिलं नाही, म्हणून द्रष्टा राहिला नाही. रामकृष्ण नामे उन्मन्नी साधिली तयाशिला धरी सकळ सिद्धी, बरोबर आहे का नाही. मला ज्या वेळेला दृश्य आहे म्हणून द्रष्टा आहे, दृश्यच राहिलं नाही तर द्रष्टा आहे का नाही. पत्नीच राहिली नाही तर पती कोणाचा आहे, मुलगाच राहिला, लेकरूच राहिलं नाही तर बाप कोणाचा आहे. जसं दृश्यच राहिलं नाही तर द्रष्टा कोणाचा आहे, दृश्य आहे म्हणून काय आहे, द्रष्टा आहे. अशा प्रकारचं ते आहे. हा, आणि म्हणून अशी अवस्था आम्हाला ती प्राप्त झालेली आहे. सूर्य सदा प्रकाशगण, अग्नि सदा दैदीप्यमान, तैसे संत सदा सावधान द्यावे अवधान ते बालत्व माझे. सूर्य सदा प्रकाशगण, सूर्य कधीही मावळत नाही. आपल्याकडे ज्ञान अज्ञानात ते घेऊन गेले, तो ज्ञातीपणही बुडाले, विज्ञानाने घडले परी नवे जडले हे न म्हणी. ज्ञान अज्ञानत्व घेऊन गेले, ज्ञान झालं की काय घेऊन गेलं, ते अज्ञानाला. ज्ञानेश्वरीची ओवी पास, ज्ञाने अज्ञान नेले, ज्ञातेपणही हरपले. ज्ञान अज्ञानाला ज्ञान घेऊन गेलं, पण एक अशी अवस्था आहे की त्याच्यात ज्ञानही राहिलं नाही. ज्ञान कोणाचं राहिलं, एक रूपतेला झाल्यानंतर मला ज्ञान त्याचं असतं. ज्ञानाला त्रिपुटी लागते, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी लागते. आता ज्ञाता जर ज्ञेय झाला, ज्ञेय स्वरूप झाला, तर मग ज्ञान कुठं राहिलं मधलं. आणि ज्ञेय आणि ज्ञाता दोन्ही जर एक झाले तर मग ज्ञाता आणि ज्ञेय हे दोनही राहिले नाही. त्रिपुटी राहत नाही. आणि ज्ञान तिथपर्यंतच आपल्या कामाला आहे, जोपर्यंत ज्ञेयापर्यंत तो ज्ञाता जात न भूमय झाली जळ एकी सकळ हरपली. आता काय सारासारी त्याच्या लहरीत आहे.
आता सगळीच जर पृथ्वी न गोमय झाली, पाणी झालं. पाणी जल झालं, तर मग आता काय वेगळे वेगळे, आता काय सारासार काय वेगळं वेगळं काढावं, आहे का नाही? तुकोबरायाचा त्याचा शिकाय म्हणतो त्या मग तुकोबराय म्हणतात आता सृष्टीचाच लय झाला, मग आता उदय नास्त कुठून वेगळा राहिला? तुका म्हणे कल्प गेला. हा, कल्प गेला, अवघा नेमा उदय झाला त्याचा नास्त. त्याचा आता सगळ्याचाच काय होऊन गेला? त्या एका रूपाला प्राप्त झाल्यानंतर कसलं ज्ञान मला, आणि मग ज्ञानच नाही तर ज्ञाताही नाही, ज्ञाता नाही, ज्ञान नाही, ज्ञेयही नाही, म्हणजे ही त्रिपुटी काय झाली? आता संपून गेली, सगळं एकमय झालेलं आहे. ज्ञातेपणाही बुडाले, ज्ञातेपणाही बुडाला, विज्ञानांगी घडले परी नवे जडले हे न म्हणी, विज्ञान अंगी घडले परी ज्ञान आणि विज्ञान, विज्ञान कशाला म्हणावं? ज्ञानोबरायांनी त्या विज्ञानाची व्याख्या आपल्याला ज्ञानेश्वरीचा सगळं जे विश्व आहे याला काय म्हटलेलं आहे? विज्ञान, आहे का नाही? ते विज्ञानही अंगाशी जडून गेलं, अंगाशी जडून गेलं म्हणजे मी ब्रह्म झालो आणि सगळं विज्ञान आता काय झालं? ब्रह्म झालं. आता अज्ञानावर घ्या हरपे. विज्ञान निशेष करपी, आहे का नाही? ज्ञान ते स्वरूपी ते होऊनी जाईजे. अज्ञान हरपून गेलं, विज्ञान करपलं, त्याला पाणीच नाही मिळालं, करपून गेलं, आहे का नाही? ते संपलं आणि ज्ञानही काय झालं? ज्ञात्याशी एकरूप होऊन गेलं. अशा प्रकारचं ते आहे. यापरी जे निज सज्जन तिहे व्हावे सावधान, द्यावे मग अवधाने विज्ञानपण बाळगवे. यापरी जे निज सज्जन, पण आता अशी अवस्था तुमची संत महात्मे झालेली आहे, तुमच्याकडे तुम्हाला कोणतीही त्रिपुटी राहिलेली नाही, तरी मी लेकरू आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. म्हणजे या द्वैतात या तुम्ही, आता अद्वैतातून कुठे या? द्वैतात या, माझ्यासाठी या. तुम्ही माझे तुम्ही सज्जन आहात आणि निज सज्जन, निज म्हणजे मूळ, मुळाशी एकरूप झालेले सज्जन शब्दाचा अर्थ आहे संतजन. सज्जन सज्जनची ग्रंथात शब्द येतो, आपण व्यवहारात जो सज्जन शब्द वापरतो एवढ्या कमी अर्थाला तो सज्जन शब्द आलेला नाही. अशा प्रकारचं तेही व्हावे सावधान, त्यांनी सावधान व्हावं. सावधान व्हावं म्हणजे काय व्हावं? द्वैतात यावं, आहे का नाही? सावधान व्हावं म्हणजे ते काय आधी सावध कधीच नसतात, सावध झालो ते सावधच असतात, सावध असतात तेच सज्जन असतात, बरोबर आहे का नाही? काय करावं? सावधान होऊन द्यावे मज अवधान, माझ्याकडे लक्ष द्या, हे विज्ञान पण बाळगवे. सूर्य सदा प्रकाशगण, अग्नी सदा दैदिप्यमान, तैसे संत सदा सावधान द्यावे अवधाने बाळगतो माझे. सूर्य सदा प्रकाशगण, सूर्य कधीही अंधार पाहत, सूर्य न देखे अंधारा, सूर्य कधी अंधार काय रिगोका बलतीय सुरंगी, सूर्य अंधारा लागी रिगोका बलतीय सुरंगी, परितो तयाची भागी नाहीची ऐसा. अग्नी सदा दैदिप्यमान, अग्नी सदा प्रकाशमान दैदिप्यमान असतो, तैसे संत सदा सावधान. तसे संत पुन्हा मला ज्ञानोबराय असो, नाथमहाराज असो, संताविषयी साधकाविषयी सुद्धा एवढी चूक होऊ देत नाही का? ज्ञानोबरायांनी तरी पहिल्यासाठी यात म्हटलेले काय, की तुम्ही काय करा, माझ्याकडे लक्ष द्या. अहो अर्जुनाची हे पंक्ती, जे परिसने आहे योग्य होती, तीही कृपा करून संती अवधान द्यावे. अर्जुनाच्या पंक्ती जे ते संत माझ्याकडे लक्ष द्या. आणि मग ज्ञानोबराच्या लक्षात आलं, हो आपलं चुकलं, संत कुठे गे सावध असतात का? आणि अर्जुनाची म्हणजे निवड केली संतात आपण, आणि मग लगेच माऊली म्हटले, हे सलगे मी म्हणितले चरणा लागोनी विरविले, प्रभू सखोल हृदय आपुले मनोनिया, जैसा स्वभाव माय बापाचा, अपत्य बोले की बोबडी वाचा, की तयाचाही की अधिकही तयाचा, तैसा तुम्ही मी अंगीकारीला, सज्जनी म्हणणे आपुला म्हणितला, म्हणून म्हणून बोलू तरी सहजे उपसहाला प्रार्थो काही. म्हणजे मी बोललो हे परिपूर्ण बोलो होजी तुम्हा सर्वज्ञाच्या समाजी, मी बोलून बोललो नाही बरं काय. आता मागच्या चोवीत नाथमहाराज काय म्हणले, की तुम्ही संत आहात, तुम्ही सावध व्हा, सावधान व्हा, आणि माझ्याकडे लक्ष द्या, सावध व्हा. लगेच पुढच्या वरून त्याचा परिहार देत आहेत माऊली. नाथ महाराज म्हणतायत
ऐका म्हणले काय, जसा सूर्य सदा प्रकाशमाने, जसा अग्नी सदा दैदिप्यमाने, तैसे संत सदा सावधान. तसे तुम्ही संत सतत काय असता, सावधानच असता. कधी तुम्ही बेसावध नसता. मग द्यावे अवधान हे बालत्व माझे, मी लेकरू आहे तुमचं. तिथंच परिहार दिला तो माऊलींचं नाथमार्गाने, तो मी लेकरू आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तो संत सजनी एक वेळा थोर करून या सोहळा, आज्ञा पेले वेळोवेळा ग्रंथ करविला प्राकृत. संत सजनी एक वेळा थोर करून या सोहळा, संत महात्म्यांनी एक वेळेला मोठा सोहळा करून मला आज्ञा केली, आणि ती आज्ञा केल्याबरोबर हा प्राकृत ग्रंथ मी काय केलेला आहे, आरंभ केलेला आहे. एकांती आणि लोकांती थोर साक्षेप केला संती, तरी सांगाजी मज प्रति कोण ग्रंथी प्रवर्तो. एकांती आणि लोकांती थोर साक्षेप केला संती. संती एकांती आणि लोकांती ग्रंथ करण्याबद्दल संतांनी फार आग्रह केला. करा नाथ महाराज, एखादा ग्रंथ करा, एखादा ग्रंथ करा, एखादा. आता म्हटले तेव्हा म्हटलं महाराज कोणत्या ग्रंथाला आरंभ करू, असं नाथ महाराजांनी संतांना विचारलं, कोणता ग्रंथ सांगा. ज्ञानोबरायांनी आपल्या मनानं तिथं सहज बसले होते, आणि रिकामे हे तोंड करू गेले, बडबड बसले होते. म्हणजे सांगा काहीतरी माऊली, आता इथं 4 महिने राहायचे, कारण जे संत आहेत ते जिथं चातुर्मास लागला तिथंच काय होत असतं, 4 महिने राहतात. नेवाशाला राहिले 4 महिने, तिथे चातुर्मास लागला, थांबले 4 महिने थांबायचं. तिथले भाविक गोळा झाले, काहीतरी सांगा. निवृत्तीनाथाला म्हणले, निवृत्तीनाथांनी माऊलीला आज्ञा केली, सांगा माऊली काहीतरी. माऊली म्हणले काय सांगू, तुम्ही सांगा, तुम्ही म्हणसाल तो ग्रंथ. म्हणजे काय सांगावं, सांगा गीता. आणि मग माऊलींनी काय केलं, गीता सांगितली. सहज रिकामपणात होतं, आहे का नाही. रिकामी हे तोंड करू गेले बडबड. म्हणजे तोंड रिकाम नव्हतं, तोंड रिकाम कोणाचंच राहत नाही. एक तर काही बोलत राहत नाही, तर काहीतरी खात राहते, आहे का नाही. रिकामे हे तोंड, रिकामे तोंड बडबड करू गेले. रिकामपणात तोंडानं काय केली, बडबड केली. की गीता ऐशे गोड तुडले, जिथे ज्ञानेश्वरी सारखा गोड ग्रंथ, तसं कोणत्या तरी ग्रंथाला आरंभ करा. कोणता करावं ते सांगा. असं कोणत्या ग्रंथात मी प्रवृत्त होऊ, पुराणी श्रेष्ठ भागवत, त्याही माझे उद्धव गीत, तुला प्रवर्तावे ते तन वक्ता भगवंत तू जसा ये. संतांनी सांगितलं, संत म्हणाले पुराणामध्ये भागवत हे श्रेष्ठ आहे. तुकोबरायांनी सुद्धा या भागवताला काय मानलेलं आहे, श्रेष्ठ मानलेलं आहे. गीता भागवत करीती अखंड चिंतन विठोबाचे. डॉक्टर बाबांनी या अभंगावर मागच्या वर्षी आळंदीत कीर्तन केलं, आणि डॉक्टर बाबांनी सांगितलं, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत म्हणजे एकनाथी भागवत, आणि अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे काय. ते म्हणजे तुकोबराय कसं गाथ्याचं नाव घेती, मग अखंड चिंतन विठोबाचे म्हणजे कोणता ग्रंथ घ्यायचा, गाथा घ्यायचा. म्हणून गीता भागवत म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत आणि गाथा हे 3 ग्रंथ ज्याच्या जीवनात आहेत, अशा प्रकारचं त्या तुका म्हणे मदत घडवत याची सेवा, अशा प्रकारचं ते आहे. अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि त्या भागवतामध्ये सुद्धा उद्धव गीत आहे का नाही, त्याच्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ असं ते उद्धव गीत आहे. तो तुवा प्रवर्तावे ते वक्ता भगवंत तू जसा ये, तो तिथं ते सांगण्याकरता आता प्रवृत्त व्हावं. तू वक्ता हो, भगवंत तुला सहकार्य तयार येतात, भगवंत तुला सहकार्य करतील. आम्हाशी पाहिजे ज्ञानकथा, वरी तुझं सारिका रसाळ वक्ता, तरी स्तुती सांडोनी आता निरूपण तत्वता चालवी. आम्हाशी पाहिजे ज्ञानकथा. संतांनी सांगितलं आम्हाला काय ऐकावं वाटतं, ज्ञानकथा. आम्हाला आवड कशाची आहे, मुळात ज्ञानकथेची आहे. आणि त्याच्यासारखं नाथ महाराज तुमच्यासारखे रसाळ वाक्य भेटले आम्हाला, तुझं सारिका रसाळ वक्ता. आता काय करा मग, तरी स्तुती सांडोनी आता निरूपण तत्वता चालावी. आता आमची स्तुती काय करा, तुम्ही सोडून द्या आणि त्या निरूपणाला आरंभ करा, पुढे कथा चालू करा. तुझं संत स्तवनी उत्साह हाताव कळला भाऊ, जरी कथेचा लावला निज निर्वाह उपपादी. तुझं संताचं स्तवन करण्यामध्ये नाथ महाराज तुम्हाला अत्यंत उत्साह आहे. तू संत स्तवनी रथचे करी कथेची शेण करीशी, बरी निराळी बोल दे कशी सनागर, नाही का नाही, अशा प्रकारचं आहे. इथे तेच सांगितलं संतांनी. आता काय करा, आमचा तुमचा भाव आम्हाला चांगला कळाला, आता कथेवर लवकर उत्साहानं लाव करी गडबड करा आता कथा सांगायला. निज निर्वाह उपपादी,
मूळचा जो ग्रंथाचा भाव आहे तो भाव तुम्ही आता सांगायला सुरुवात करा. या संतांची कृपा वचने एकाएकी आनंदाला म्हणे तेने वाक्य पसाय जाणे स्वानंद घनी उल्हासे. हे संतांचे शब्द ऐकले आणि नाथ महाराजाला मनामध्ये आनंद झाला आणि संतांच्या प्रसादानं ते शब्द बोलायला आनंदानं उत्साहानं सुरुवात केली. जैसा मेघाचे गर्जने मयूर उपमोळा पाहे गगने नाना नव्याने जीवने जेवी चातक मनी उल्हासे. मेघाचे गर्जने जसा गडगड करायला लागला की मोर काय व्हायला लागतो, नाचायला लागतो, है का नाही? तो गळा त्याचा आनंदानं तो तसा नाचायला लागतो. कृपा म्हणे मेघ नाचवी मयूर लपविता खरी येत नाही, है का नाही? आतला आनंद तो लपवल्या जात नाही, है का नाही? तो नाचायला लागतो गरजायला लागलं की त्याला इथं भीव वाटत नाही, त्याला कडकडही वाटत नाही. तो ना त्याच्यात आनंद आहे ना, बरोबर आहे का नाही? उपमोळ पाहे गगने मोर तो आकाशाला पवळून पाहतो, आकाशाचा मोजमाप घ्यायला तो तयार होतो, इतका तो आनंदित होतो. नाना नव्याने जीवने जेवी चातक म्हणे किंवा पाऊस नवीन पडायला लागला की चातकाला काय होत राहतो, आनंद होतो पाऊस पडायला की, कारण तो जमिनीवरचं पाणी पियत नाही. बरोबर आहे. मला या प्रत्येकाचं जगण्याचं जीवन भगवंताने वेगळं वेगळं दिले, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाला जगण्याकरता वेगळं वेगळं दिले. वाघ असेल, सिंह असेल, यांनी काय करावं, मांसाहार करावा. महाराज आपण नेहमी ऐकतो की वाघ मेला तरी गवत खात नाही, अन्न खात नाही, तो काय खाणार, मांसच खाणार. तुम्ही हत्ती पुढे किती मांस नेऊन टाका, बैला पुढे टाकावर खात नाही, तो चाराच खाईल. हत्ती त्याचाच खातील, चारा खाईल, गाय त्याचाच चारा खाईल. जो ज्याचा काय आहे महाराज, तो चातक मेला तरी जमिनीवरचं पाणी पिणार नाही. फक्त एकच प्राणी असायचे, दोन प्राणी असे तर ते काही खातात, दोन प्राणी, दोन ते कोणाचाही चारा खातात. कोणता कोणता? माणूस राक्षस नाही, राक्षसही बरी आहेत मला. ग्रामसिंह, ग्रामसिंह माणूस, ग्रामसिंह त्याला भाकर टाका तरी खाणार, त्याला मांस भेटलं तरी खाणार, कोणी उलटी करून गेलं तरी खाणार. त्याला आणि माणसाला कुठलीच बंधन नाही. ते कोण म्हणतात, खाणारे आपल्यावर उपकार केला म्हणतात, ते म्हणतात तुम्हाला बोकडे जीवच मारला असतं माळकरी, आम्ही नसते खाल्ली. आता श्रावण महिन्यात मग बरं आहे. अशा प्रकारचं ते जातकाला आनंद होतो. का जे कोणी चंद्रकर, बरोबर आहे? काय कोणी चंद्रकर डोलो लागे चकोर तैसे संत वचनीचे उतरण आले थोर सुखावीत. चंद्र कर देखोनी चकोर डोलो लागे. चंद्र पाहिला, चंद्राचा प्रकाश पाहिला की चकोराला काय होतो, आनंद होतो. कारण त्याला त्यातला अमृत चकोर काय करत असतो, घेत असतो. अशा प्रकारचं आहे. तसं संतांचे ते शब्द माझ्या करता आले आणि मला आनंद झाला. थोर सुखाचा केलो स्वामी तुमचे कृते कराल तुम्ही, तरी वायाची कामी पणे मीन मनोधर्मी वळगे जो. थोर सुखाचा केलो आम्ही, खूप आनंद दिला संत महात्मे तुम्ही, तुमचे कृते कराल तुम्ही, तुम्हीच मला तुमच्या मनासारखं पूर्ण काय कराल तुम्ही करून घ्या. मला काय करता येतं, मला काय, तुम्हाला जसं ऐकायचं तसं तुम्ही करून घ्या. तुम्हाला जसं खायचं तर तुम्ही सांगा, तिखट किती टाकू, मीठ किती टाकू, पाणी किती टाकू, आणि तुम्हीच भाजी खाणार आहात. तुम्हाला जसं आवडतंय, जशी चव तेच पाहिजे का, कोणी तेच पाहिजे हे तुम्ही सांगा. आम्ही तसं तुम्ही करून घ्या, तसं मला करता येत ना. वयाची कमी पण मी म्हणून धर्मी वळ, माझ्या मनाचा धर्म मी पण कशाला वागू देऊ, मी माझ्याकडे आहेच काय, आहे का नाही? साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची वेगळा आहे. तो बाबा म्हणतात मी कशाला मी पण आणू, असं आहे. परी तुम्ही एक करावे, परी समर्थाची आज्ञा, दासान करवे अवज्ञा, तरी अवधान तरी सांगितली जे सज्ञा ते करीन आज्ञा स्वामीची. मला मोठ्या माणसाची आज्ञा सेवकाला मोडता येत नाही. तुम्ही संत महात्मे माझे मालक आहात,
तुमची आज्ञा मी मोडणार नाही. तुम्ही जशी आज्ञा केली तसा मी ग्रंथ तयार करेल. परी तुम्ही एक करावे, अखंड अवधान मत द्यावे. तेने ठिवेचे न्या घेऊ पावेल सोपावे नि जशी ती. पण मी सगळं करायला लागलो, तुम्ही एक काम करा. तुम्हाला काय ऐकायची गरज आहे? तुम्ही संत माणसं आहात. तुम्ही एक काम करा, मी सांगायला तयार आहे, तुम्ही तो झोपी जा. अखंड अवधान मत द्यावे, अखंड द्यावे, मधात त्याचा खंड पडू देऊ नका. अखंड अवधान मत द्यावे, अखंड लक्ष द्या. काय ज्ञानोबांनी सांगितलं की कसं ऐकावं, गीता कशी ऐकावी. माऊली ज्ञानोबांनी त्याचं पहिल्याच अध्यायात सांगितलं स्थिरावरेणी अंतःकरणे तोची जाणे. महाराज कशी ऐकावी? माऊली ज्ञानोबा म्हणतात चकोर जसा आका पुराणो ठाऊन सांगिता हा आलिंगी जे चंद्रो प्रगटता तया परिसो ऐशने गंभीरपणे स्थिरावलेने अंतःकरणे आतिला तोची जाणे मानू ये. अशा प्रकारे हे शब्दविन संवादी जे इंद्रिया ज्ञानता भोगीजे बोलादी झोंबीजे प्रमेयासी अशा प्रकारचं ऐका. बरी तुम्ही एवढं करा. तिने ठिवेनी आगवे पावेल स्वभावे निजसिद्धी. तुमची नुसती दृष्टी जर माझ्यावर पडली तर त्या दृष्टीतल्या प्रेमानं हे सगळा ग्रंथ सिद्धीला जाईल. अगा तुझ्या मना माझी मन शक्ती ठेविले अनुसंधान याला गे निज निरूपण चालवे जाण सवेगे. तुझ्या मना माझी मन शक्ती ठेविले अनुसंधान. नाथ महाराज संत महात्म्यांना अशी प्रार्थना करतायत की तेव्हा संत म्हणाले अरे आम्ही आता तुझ्या मनामध्ये मन घालून शब्दात अनुधान ठेवले. आम्ही काही वेगळे राहिलेलो नाही. तू सांगायच्या अगोदर आम्हाला तुझा भाव काय व्हायला लागलाय. काय हे शब्द महाराज काय बोला आधी झोंबीची प्रमेयाची बोला आधी तिथून निघायची आवड. असं आपोआप कार्य काय होईल शेवटाला जाईल. त्याकरता तुझा विषय तू लवकर सुरू कर. आता त्यात काही उशीर करू नको. आता वंदो कुळदेवता जे एकाएकी एकनाथा ती एकी वाचून सर्वथा अनेक कथा करून येते. आता कुळदेवतेला नमस्कार करतायत. एकाएकी एकनाथा एकनाथा एकाएकी एकच आणि एक रूपानं असलेली आमची कुलदेवी अशी एकनाथ महाराज म्हणतात आमची ती देवी आहे. त्या एका देवी वाचून म्हणजे ते एका पंढरीनाथा वाचून सर्वथा अनेक कथा करून येते. दुसरी कोणतीही मी कथा करणार नाही. एका कुलदेवते वाचून नाही. कुळीची कुलदेवी केली ठावी. कोणाची कोणती कुलदेवी असेल पण वारकऱ्याची कुलदेवी कोणती आहे? पांडुरंग. ते तव एक रूप दाविले म्हणी तव एकची दिशेजनी वनी एकची कानी वदनी एकपणी एकविरा. नाथ महाराज म्हणतायत आमची जी कुळदेवी आहे तिने मनाला एक स्वरूप दाखवून दिले आहे. एकच स्वरूप. सगळे आम्ही पाहत जरी अनेक दिसत असलं तरी आम्हाला अनेक दिसत नाही. तर आमच्या कुळदेवीच काय दिसतं? स्वरूप. जिकडे पाहे तिकडे बाप माये विठ्ठल आहे रखुमाई. जिकडं पाहिलं तिकडं आमची ती काय आहे? आईच आहे. त्यामुळे जनी वनी सर्व एकच आम्हाला दिसू लागलेला आहे. अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात ते शिवशक्ती रूपी दोन्ही नेवन मिरवे एकपणी एकपणे दारी गुरुविनी प्रसवय एकपणी एकविरा. आमची जी कुळदेवी आहे ती कुळदेवी कशा प्रकारची आहे की त्या कुळदेवीचं वर्णन नाथ महाराज सांगताय. तिने एक रूप राहून मुखाने एकपणाने ती एकविरा म्हणजे एकविरा आई एकविरा. आता एकविरा शब्दाचा अर्थ काय घ्यावा काय नाही. एकविरा विरा एक असाही घेता येईल. एकविरा आई तू हे ना ते काय करू गाणं आहे का? आईचं नाव सुद्धा एकविरा आहे ना एकविरा. पण मग एकविरा ती विरा एक विरा त्या विरा एक विरा. ती वीर असलेली आई एक रूपाने या जगात नांदते. ती एक विरा आणि विरा एक. ती विरालाच एक असं घेता येईल का नाही? बाकीच्या तर भेदच आहे. म्हणजे
तिच्याकडून भेद नाही, पण नेमळं टाकून तिला तिच्यात भेद दिसतो आणि वीराकडून ती काय दिसते, एकच दिसते. मग कशाचा वीर, कोणता वीर? पैशाचा वीर का शक्तीचा वीर का धनाचा वीर तर ज्ञानाचा वीर? तो कोणता वीर आहे? लढाईचा कोणी जे म्हटले त्याला वीर म्हटले तुकोबारायांनी. आम्ही वीर धुंदार करू जमदारे मार. तुका म्हणे विलिया वीर संत धीर समुद्र वीर आहेत संत, आणि जे वीर आहेत त्या वीरा एक वीरा. वीरा करता ती काय आहे? एक रूपानं नांदी आहे, आणि आपल्या करता तर मग सगळा काय आहे? भेदच आहे. अशा प्रकारची ती महावीरा, एक रूपे एक वीरा, प्रसवली बोध फरशधरा, जयाचा का दरारा महावीरा अभिमानिया. ती जी एक वीरा आई आहे ती महाराज बोध प्रसवली, कशाला जन्म दिलेला आहे तिनं? बोधाला म्हणजे ज्ञानाला. आणि फरशधरा, हातात काय धरलेला आहे? परशु धरलेला आहे. त्या परशुचा धाक, ज्याचा दरारा अभिमाना महावीरा, महावीर्याचा ज्यांना अभिमान आहे त्या अभिमानी लोकांना, महावीरवान लोकांना सुद्धा ते काय सुटतोय? त्यानं घाम सुटतोय. अशा प्रकारचं ती आहे. त्याने उपदोनी निवटली माया, आज्ञा पाळून सुखदे पितया, म्हणून तो जो आला विजया लावला ह्या ती मंडळी. त्याने उपदोनी निवटली माया, आणि तिनं महाराज उपजून म्हणजे अवताराला येऊन मायेचा काय केला? नाश केला, निवडला, नाश केला. आज्ञा पाळून सुखदे पितया. आणि महाराज अशी जी आहे त्या मायेनं, महाराज संत महात्म्यांनी जे मांडलेलं आहे भगवंताचं प्रागट्य, हे कशाचा नाश करण्याकरता येतं? अज्ञानाचाच नाश, मायेचाच नाश करण्याकरता येतं. वासनारूप जे माया आहे, जे विकार आहे ते आपल्याला ते हे नवविध भक्तीच्या करुणी नवही रात्रा कोटी मागे ना ज्ञानपुत्र. पुढे काय? अज्ञानाचा आहे त्याच्या, अज्ञानाचा काय केला? नाश करते. अशा प्रकारचे वासनारूप सहस्त्रभाव असलेला अहंकार, तो जो सहस्त्रार्जुन त्याचा त्याने वध केला असा, आणि त्याचे राज्य स्वाधीन करून देऊन ते आपल्या स्वजातीच्या लोकांना जसं तिने दान केलं. जो वासना सहस्त्रभाव, वासनारूपी सहस्त्रभाव छेदेला, सहस्त्रार्जुन अहंभाव, अहंभाव सहस्त्रार्जुन छेदेला, स्वराज्य करून या भाव अर्पित स्वयंभू स्वजातीया, आपल्या स्वजातीच्या लोकांना म्हणजे सात्विक लोकांना ते अर्पण केलं. त्याने मारुनी माताची वहिली, त्याची कुलदेवता आम्हा झाली, परी स्वनावे ख्याती केली, एकात्म बोली एकनाथा. नाथ महाराज म्हणताय त्याने मातेला मारून ती पुन्हा जिवंत केली, तीच आमची कुलदेवता झाली. म्हणजे त्या परशुरामाने जी आई मारली होती आणि तीच मग नंतर काय झाली ती त्या देवीचा खूप त्याचा मोठा इतिहास आहे. 3.5 शक्तिपीठ कसे कसे झाले, त्या याचा कोल्हापूरचा काहीतरी इतिहास. मी एकदा मागं त्या नवरात्राचं कीर्तन करायच्या वेळेस लय त्याचं वाचलं होतं, विसरून गेलं पुन्हा. म्हणजे 3.5 शक्तिपीठ कसे कसे, ते रेणुका देवी, परंतु तिने आपल्याच नावाने आपली अशी प्रसिद्धी केली. एकात्म बोली एकनाथा, कारण एकवीरा व एकनाथ हे एकाच अर्थाचे शब्द होत. एकनाथ आणि एकवीरा एक एकच आहे. अशा प्रकारचं जयपासोनी निवटली, तैपासोनी प्रकृती पालटली, रागाच्या ते शांत झाले निज माऊली जगदंबा. अशी जी जगदंबा आहे ती जेव्हा महाराज हे सगळे विकार जेव्हा मारले गेले तेव्हा तिचा प्रकृती पालट झाला व ती माऊली जगदंबा राग त्याग करून शांत झालेली आहे. आपल्या क्रोधाचा त्याग शांत करून दया व संगा घेऊन थोर दिले आश्वासन, विषम संकटे समाधान सोनाम की स्मरण केल्या दया व संगा घेऊन. आणि अशा प्रकारे त्या माऊलीनं तिने मांडीवर घेऊन थोर आश्वासन दिले की केवढ्याही संकटात आपले नामस्मरण केले असता त्या नामस्मरण करत्याला ती महाराज ओलांडत नाही, आपल्याला त्याचं समाधान करते, त्याला मांडीवर घेते. अशा प्रकारची ती जगदंबा. ते जय जय जगदंबा उदो मने ग्रंथारंभा, मती माझी स्वयंभा योग गर्भा प्रगटली. अशी जी जगदंबा माऊली आहे ग्रंथाच्या आरंभाला तिचा उदो उदो करू, तिचं नामस्मरण करू, आहे का नाही? अशा प्रकारे त्या जगदंबेलाही नमस्कार करतात. मती माझी स्वयंभा, माझ्या बुद्धीमध्ये
स्वयं व योग गर्भानं ती प्रगटावी अशी माझी इच्छा आहे. आता वंदो जनार्दनो जो भोगत पंचाननो जनी विजनी समानून सदा संपूर्ण समत्वे. आता वंदो जनार्दनो, आता आपल्या गुरुला वंदन करताय. कसे आहे जनार्दन स्वामी? भवगत पंचाननो, भवरूपी हत्तीला हत्तीच्या समोर आलेले ते सिंह आहे. संसार हत्ती आहे, हत्ती एवढा बलाढ्य आहे, पण ती सिंह आहे. आणि माऊली ज्ञानोबराय म्हणतात, सिंहानं डंकाळी जर फोडली तर हत्ती आपला पुढे टाकलेला पाय सुद्धा जमिनीवर ठेवत नाही, मागे घेतो. न घाली ती पुढा त्या याच्यात ओवी आलेली आहे ती कोणती? साधकाचा विकार जे आहे ते एकेकाने इथे दिलं की महाराज वैराग्य इतकं प्रबळ असतं की ते विषय पुढे पाय ठेवायलाच घाबरतात. पाय ठेवावं तर पुढून ते वैराग्याचा अग्नी दिसतो. तिथं दृष्टांत तो माऊलींनी दिलेला आहे की सिंहाची गर्जना ऐकली की हत्ती पुढे टाकलेला पाय कुठं टाकतो? मागं टाकतो. तसं संसार हत्ती आहे, पण माझे जनार्दन स्वामी काय आहेत? पंचानन म्हणजे सिंह अशा प्रकारचे ते आहे. जनी विजन समान सदा संपूर्ण समत्वे, जना विजनामध्ये ते संपूर्ण सदा आणि समत्वानं भरलेले आहे. ज्यांच्याने कृपा पांगे देवीने देखते ते हांगे, संसारात टावाळे वेगेन केले वावगे बहुस्वप्न. ज्याच्या कृपेचा वर्षाव झाल्यानंतर देहात राहून सुद्धा या देहाचे देहांग पाहिल्या जात नाही, म्हणजे देहाची आसक्ती राहत नाही. अशा प्रकारचे ते कृपा करतात. संसार टवाळ, संसार टवाळ शब्दाचा अर्थ आहे फुलकट. संसार काय होऊन जातो? कच्छ होऊन जातो. टवाळी, टवाळ म्हणजे विनोद. म्हणतो ना काय टवाळी करायला, त्याची टवाळी म्हणजे चेष्टा. म्हणजे संसार चेष्टारूप होऊन जातो. संताची कृपा झाली, गुरुची कृपा झाली की संसार काय होऊन जातो? चेष्टा. केले वाऊगे भव स्वप्न, आणि भव स्वप्न केले. संसार कसा करून टाकला? स्वप्नवत, व्यर्थ, फुकट. जागा झाल्यावर जसं स्वप्न अजिबात नाही तसा. असा माझ्या जनार्दन स्वामीच्या कृपेनं होतं. दयाच्याने कृपा कटाक्षे, अलक्ष लक्ष विनलक्षे, साक्षी विसरली साक्षी, निज पक्ष गुरुत्वे. माझ्या जनार्दन स्वामीची जर कृपा झाली तर त्यांच्या कृपा कटाक्षी योगाने अलक्ष वस्तू म्हणजे अलक्ष म्हणजे जी आकलनात येण्याला कठीण आहे, कशाच लक्ष होत नाही, तिला काय म्हणतात? अलक्ष. कशाच लक्ष होत नाही, तिथं बुद्धी पोहोचत नाही, तिथं मन जे मनाची नक्की नक्की न लगे, बुद्धीची दृष्टी न लगे, ती इंद्रिया किरणोगे काही होईल. मन कुठे घुसत, पण तिथं घुसतच नाही. ठीक आहे, मन जात नाही अशी जागा नाही, पण मन तिथं जात का? तिथं डोक्याची ताकदच नाही. तिथं असं अलक्ष जे आहे, अशा अलक्ष्याच्या ठिकाणी कृपा कटाक्षाने अलक्ष वस्तू जी महाराज त्या ठिकाणी ते मला नेऊन पोहोचवतात. असे माझे गुरु आहेत, असे एकनाथ महाराज म्हणतात. त्याने जीवने विन जीवविले, है ना, मृत्यू विन मरणाची मारिले, दृष्टी घेऊन दाखविले, देखणे केले, जीवने विन जीवविले. महाराज त्यांनी काय केलं? जीवने विन जीवविले, जगण्या विना जगवलं. कसं असं म्हणजे असं भ्रमिष्ट झाल्यासारखंच वाटतंय का नाही? जरा जगण्या विना जगवलं, जगण्या विना जगवलं, जीवने विन जीवविले. याचा अर्थ जीवा वाचून जगवलं तरी तेच का? संत जगवतात पण जीवा वाचून जगवतात. जीव वाचून कोणी जगतय का? जीव गेला की काय राहत? मग जीवा वाचून जगवलं याचा अर्थ जीव भावा वाचून जगवलं. जिवंतता आहे पण जीव भाव राहिलेला नाही, याचा अर्थ देह तादात्म्य सोडून जगवलं. ते वर्तत दिसते देही परी देही ना. मग कुठं? माझ्या ठाई. जीवने विन जीवविले, मृत्यू विन मरण मारिले, मरू दिलं नाही मरणाला मारून टाकलं. याचा अर्थ तोच आहे महाराज. मरणाने येले, याचा अर्थ तोच आहे की महाराज आपण जे मरण म्हणतो का ते खरं मरणच नाही,
ते फक्त कपडे बदलणे ज्ञानोबरायाच्या भाषेत. या देहातून जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन येडीचे तैसे देह अंतराचे स्वीकारीचे चैतन्य नाते. या देहातून त्या देहात जायचं. उभारेने वस्त्र फेडिले याच्यावर नाही उभी ती. पण जसं महाराज जुनं झालेलं वस्त्र काढून फेकावं नवं परिधान करावं त्याप्रमाणे ते आहे. खरं मरण आहे देहाचं तादात्म्य सुटलं त्या दिवशी खरं काय झालं आपलं मरण झालं. मेल्यावर माणसं म्हणजे मोकळा झाला. मोकळा कशाचा झाला? आधी कुठलाय मोकळा होत असतोय का कुठं? मोकळा नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पित त्याचा अधिकार त्याच्या ताब्यात देऊन टाकला. आपल्या जे तुकोबराय म्हणतात हे दणके खावा लागायले तर त्याचं तेच कारण आहे. काय? ज्याचे ते वंचिले आठवण होता दंड या निमित्ता कारणे. हा ज्याचं त्याला दिलं नाही आणि म्हणून आपल्याला हा काय भोगावा लागायलाय? दंड भोगावा लागायलाय. ज्याचे दिले त्याशी पावे फळ आपण. ज्याचं दिलं त्याला देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं. तुझे देणे तुझ्या समोर कुणी पाहिजे. एवढं सोपं नाही का? मला आपल्याला वाटतंय कोणी ज्याचं त्याला द्यायचं ज्याचं त्याला द्यायचं असं ऐकायला मग बोलायला सोपं आहे. पण असं घडणं काय आहे? असं बोलणं अशा प्रकारचं ते आहे. पण माझ्या गुरूंनी ते माझ्या करता केलं आहे का नाही? मृत्यूने मरण मारिले विजय पण तेही नेले. दृष्टी घेऊन दाखविले देखणे केले सर्वांग. दृष्टी घेऊन दाखविले माझी ही नजर काढून घेतली, डोळे काढून घेतले, दाखवलं. त्याचा अर्थ सामान्य नजर काढून घेतली आणि दिव्य दृष्टीनं मला सगळं विश्व काय केलं? सर्वांग देखणे केले. मला देखणे केले. देखणे केले शब्दाचा अर्थ ज्ञानी केले. देही देह विदेही केले, विदेह केले. शेती विदेह पण तेही नेले, नेले पण हरपले उरी उरले उर्वरित. देही देह विदेह केले. देहात राहून सुद्धा या देहात राहून सुद्धा मला विदेह स्थिती प्राप्त करून दिली. याला कोणता मोक्ष म्हणतात? ध्यानात राहून सुद्धा विदेह स्थितीला होणं याला कोणता मोक्ष म्हणतात? जीवनमुक्त. जीवनमुक्तच ना. दोन मोक्ष ना, विदेह मुक्ती आणि जीवनमुक्ती. विदेह मुक्ती आहे का नाही? जीवनमुक्ती आणि मृत्यूनंतर येणारी विदेह मुक्ती आहे का नाही? जीवन म्हणजे जीवनातच असतानाच काय झालेला आहे? जो मुक्त झालेला आहे. अशा प्रकारे ते केलं त्यांनी माझ्या करता. नेले पण हे हरपले, विदेह पण नेले आहे का नाही? आणि विदेह स्थितीत म्हणजे मला देहाची भावना ठेवली नाही. आणि एक दिवस असा आणला की देहाची भावना मला नाही हा विचारही घेऊन गेले. तोही विचार माझ्याकडे ठेवलेला नाही, काहीच उरू दिलेलं नाही. अभाव भावेशी गेला. संदेह निसंदेशी निमाला. विस्मय गुळाला बेडावाला स्वानंदू. अभाव भावेशी गेला. पहिला अभाव होता तर भाव आला आणि आता अभाव काहीच राहिलेलं नाही. भावही गेला. एक रूप स्थितीला गेल्यावर काहीच राहिलं नाही. संदेह निसंदेह निमाला. पहिला गेले भावाभाव झाला स्वयमेव. कधी होत आहे? स्वयमेव पांडुरंग झाला की सगळंच राहत नाही. पहिला संदेह होता, मग निसंदेह केलं आणि निसंदेह ठेवला नाही. मग निसंदेह तिथं ठेवलेला नाही. याच्यावर दृष्टांत सांगायचे ना, काट्यान काटा काढायचा. ज्या काट्यान काढला तो काटाही नंतर काय करायचा? कडूपणे मोडून टाकायचा. विस्मय गुणाला वेळावला स्वानंद. अशा प्रकारचं केलं. हे आवडी होय बघतो तो देवाची भक्तपणा आतो. मग भजनाचा अंत दावी उपरांतो सोरेला. आवडी होय बघतो आणि मग पहिल्यांदा काय असतं? भक्तीची आवड असते. आणि मग ज्यावेळेला आवड असते तो त्यावेळेला भक्त असतो. आणि भक्त असतो म्हणून दुसरा देव असतो. पण एक स्थिती अशी असते, आता देवही राहिला नाही आणि आता काय राहिला नाही? देवही देव राहिलेला. आम्हा देखी देव मेला असेल त्याला असो त्याला असेल त्याला त्याला असेल त्याला असो त्याला असेल. आम्हाला की देव मेला. लोक म्हणजे तुकाराम महाराज नास्तिक झाले, देवालाच मेला म्हणाले. अरे देव मेलायचा आता मीच भक्त नाही राहिलो, तर देव कुठून राहिला? तो देव नाही राहिला म्हणून मी भक्त नाही राहिलो. अशा प्रकारचं ते आहे. हे काय माहिती का? बघा शास्त्र हे ते पाहायचे ही शेवटची अवस्था नाही बरं.
माऊली ज्ञानोबा शेवटच्या अवस्थेचं वर्णन करत असताना असं म्हटलंय, लौकिकाचा उद्वेगू शास्त्रावरी उबगू. शास्त्राचा त्या उब घेणं आपल्या आता मराठी शब्द आहे उब घेणं म्हणजे कंटाळा येत. हे कसा उभं आला आपल्याला नको ते आपल्या पुढे आणू नका. शास्त्रावरी उबगू मग त्याला आवडतं तरी काय, उगेपणे सांगू आधी गुरु निवांत. जसं जोपर्यंत हवा असते तोपर्यंत पाण्यात काय असते, हालचाल असते. पण मग हवा बंद झाली की स्थिर पाणी व्हावं तशी त्याची काय होऊन जाते अवस्था. आणि हे काय का, इच्छेत सुख नाही. इच्छेतपणेच सुख नाही, इच्छेत सुख नाही. ज्ञानोबा म्हणतात मनोरथ संगे तरी नोहे ये रवी सिद्धीची गेले आहे, हे दोन्हीची उपाय सुख दुःखाशी. मनोरथ संगे तरी नोहे, मनाच्या इच्छेबरोबर सुख कधीच राहत नाही. इच्छा म्हणलं की दुःख, इच्छा म्हणलं की दुःख. मग ती संसाराची असो का ती परमार्थाची. तुम्हाला वाटतंय असं की परमार्थात सुख आहे. परमार्थात जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत साधकाला कशाचं सुख आहे. अरे संसारापेक्षा हजार पटीनं त्याची तळमळ आहे. फक्त एक एक त्याची तळमळ यथार्थ आहे आणि आपली तळमळ राहणार. याची तळमळ त्याला निश्चिंतीपर्यंत नेणार आहे आणि आपली तळमळ कशी आहे माहितीये का, आपली तळमळीत आणणार. त्या काय म्हणत होत ते, विमान पळत पहा जमिनीवरून. संसारातलं कसं आहे माहितीये का, विमान पळतो. एवढा दृष्टांत तुम्ही जर डोक्यात लक्ष देऊन ऐकला तुमच्या लक्षात येईल सगळ्याच आपला असायचे. विमान इतकं सुटत असं पळत आणि पळून काय घेतं मग उडान घेतो. अरे बापरे, इतकं उंच जातं इतकं उंच की नंतर डोळ्याला काय होत नाही. माणूस म्हणतो काय वर गेलं काय वर, बाबा बाबा आता खाली होतो आमच्या डोळ्या देखता काहीच नव्हतं. काहीच नव्हतं, याचा बाप साला नव्हता. पण असा पळा माणूसच लागतो त्याला, असा पळाला आणि पाहणा तर किती वर गेलाय. तर कुठे गेलाय डोळ्याला दिसत, पण वर गेला तर वरच गेला का पुन्हा जमिनीवर आला. हळूहळू कुठं आला जमिनीवर. संसारातलं उडणं असे उडल्याचा भास आला तिथंच. हे संसारातलं उडणं, ही संसारातली तळमळे. आणि परमार्थातली तळमळे उडाला हरी. बापूराव महाराज म्हणते किती पुढे गेला तर मसन वाटेच्या पुढे गेला. कुठे गेला तो उडाला की पुन्हा का पंढरीशी गेला, पुन्हा जन्मा नाही गेला. यात गत्वान निवर्तन्ते धाम परमम्. अशा प्रकारचा तो गेला की गेला. आपले गेले मनस्तर खाली आले. तुम्हाला एक सांगता, ज्याची गती जेवढ्या वेगानं वर जाण्याची तेवढ्या वेगात ते लवकर खाली येतं. म्हणून लोक म्हणते स्पीडचं विमान पहा, टाइम कमी लागतो. नाही बरोबर आहे ना, कारण ती उडतं वेगानं तसं उतरतही वेगानं. अशा प्रकारचं. मग तुम्ही म्हणले मग पण उडालं खाली काही नाही, पण उडालं ना, डिझेल जळालं मग आता इंधन खाल्लं त्यानं, 80 रुपये इंधन संपलं ना, त्याच्यात भरता येतं पुन्हा. गेले मग नाही हाता नये पुन्हा ते हाताला येत नाही. अशा प्रकारचा आहे. अरे तळमळ इच्छेत तळमळ आहे की परमार्थिक इच्छा का असं, पण सारखी ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस हेचे तळमळ. पण ती तळमळ एक दिवस निश्चिंतीला येणारी आणि ही तळमळीतच टाकणारी आहे. म्हणून अशा प्रकारचं आम्हाला आमच्या गुरुनी केलं की काय केलं ते सांगतायत नाथ महाराज. ते तर आवडी होय बघतो तर देवाचे भक्त, आवडीनं आम्ही भक्त होत होतो. पण आता काय झालं, देवाचे भक्तपणा, तो देव भक्तपणात आला आणि भक्त देवपणात गेला. म्हणजे दोन्ही काय झाले, मी तू पण दुरी एकची घोंगडी अंगरवारी.
नमन नमनीशी नेले, नमिते नेना काय झाले, नम्याचे अंगी घडले घडले मोडले नमन नमनीशी नेले. नमन करणारा त्याला नमन करायचं आणि मधलं नमन हे तिन्ही एक रूप झाले. आता नमन कोणाला कशाचं, नम्याचे अंगी जडले ज्याचं नमन करायचं तेच एक रूप होऊन गेलं. आता नमन कोणाचं राहिलं. अशा प्रकारे दृश्य द्रष्टादान दोषी एकची मरण दर्शनही जालेक्षण देखणे पण गेलोनी दृश्य आणि द्रष्टा या दोघांनाही मरण आलं. द्रष्टाही राहिला नाही आणि दृश्यही राहिलं नाही. आणि मग द्रष्टा नाही, दृश्य नाही, तर दर्शनही राहिलं नाही. दर्शन म्हणजे मधलं पाहणं. अशा प्रकारचं तेही राहिलेलं नाही. सगळ्यांना गिळून घेतलं. आता देवाची आगवा त्याने भक्तो नाही भक्त भावा तो देवाची मुकला देवान देव स्वभावा विसरून. आता देवाची आगवा, आता सगळा देवच राहिला आणि देवच सगळा राहिल्यामुळे भक्त नाही. तिथं भक्तही राहिला नाही आणि भक्त राहिला नाही म्हणून मग देवही राहिला नाही. भक्ताच्या सापेक्ष काय आहे, देव आहे. देवाच्या सापेक्ष भक्त आहे. देवा देवपणे दाटला, देव देवपणे दाटला, भक्त भक्तपणे आटला. दोहीचाही अंत झाला, अभेद झाला आनंदू. देव देवपणानं राहिला नाही, भक्त भक्तपणानं राहिला नाही. दोघांचाही अंत झाला, अभेद तत्वाला दोघं प्राप्त झाले. अत्याग त्यागेशी उडाला, अवोग भोगेशी उडाला, अयोगू योग्यही बुडाला. योग्यतेचा गेला अहंभाव, अत्याग त्यागेशी उडाला. आता पहिला त्याग करण्याची वृत्ती नव्हती म्हणून त्यागाची वृत्ती आली आणि आता त्यागाचीही वृत्ती राहिलेली नाही. पहिला अत्याग होता, विषयाचा त्याग नव्हता म्हणून त्यागाच्या अत्यागा वृत्ती टाकण्याकरता त्याग वृत्ती आणली. पण त्याग वृत्तीचाही तिथं आता काय झाला, लोप झाला. साधन संसारातलं साधन जन्मजन्मी, परमार्थातलं साधन विश्रांतीला प्राप्त होतं. पुन्हा साधन करण्याची मग काय राहत नाही, गरज राहत नाही. असं काय करू काही चंद्र सूर्याशीपर्यंत थोडं साधन करावं लागतंय नाही का नाही. तेवढा काही काळ असतो तो. दोघांचाही अंत झाला. साधने सरती अपयशी आपोआप मनोरंजन म्हणतात. जेवण झालं की मग पीठ आणून कुठ आणून भांडी आणून चूल पेटवून राहतं का. जेवण झालं मनोरंजन दुसरा प्रश्न ते गावात गेल्याच्या नंतर पुन्हा मार्ग रस्ता पाहावा लागतो का पुढचा. मुक्कामाला पोहोचला काम झालं. इथं मुक्कामी आणि संसारात काय नाही, मुक्कामच नाही बुवा, नुसतं प्रवासाची. खडे मांडविले काळे त्याची पुढे काही मग लागली या सोयी आहे का नाही. त्याची पुढे काही लहान लेकराला शिकवण्याकरता खडे मांडून त्या लहान काळात दाखवले. हे एक, हे दोन, हे तीन खड्यानं शिकवलं मास्तरनं. पण मग पुढे चांगला 12वी 13वी गेला मग बाळा तो एक खडा, ह्यो दोन खडा. कवरं काय असतं का ते झालं ना, ते संपलं ना त्या काळात. ते कवरं काय असतं का ते संपलं आता. त्याग होता ऐशियावर यादिक सोसू सायुज्या माझे होत शेदासू तेथील सुखाचा सौरोसो अविनाशी आगोचरो. अशा प्रकारे ऐशियावरी अधिक सोसू. यातही पुन्हा विशेष हे की सायुज्य मोक्ष जो आहे त्या सायुज्य स्थितीमध्ये तो दास होऊन राहतो. असा दास होऊन तिथलचा आनंद अत्यंत अविनाशी अर्थक्य असा जो आनंद आहे तो आनंद तो घेतो. शिव शिवची येजे हे ऐशी अवस्थेशी साजे रवी बोलची बोली जे परी न पविजे निज भजन. शिवे शिवची येजे शिव श्लोक काय असे वाक्य श्लोकातले म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करावी. म्हणजे आता हे आदिवत स्थितीला प्राप्त होऊनही पुन्हा कुठे याचा शिव भूत्वा शिवी येजेत असे काही श्लोक. शिव होऊन शिवाची काय करावी, शिव भूत्वा शिवे येजेत म्हणजे शिव होऊन शिवाची काय करावी, पूजा करावी. या अवस्थेला त्या अवस्थेत मग ते जातात. म्हणजे आदिवत स्थितीला जाऊन पुन्हा कुठे येतात अशा प्रकारचा आहे. तुकोबराय म्हणतात ना, नाही दुकाळलो अण्णा पर्या मान जना जना देव केला सकळ साक्षी काळे आणि शुद्ध पक्षी. नाही दुकाळलो अण्णा. आम्ही जे कीर्तन करताना इकडे गेलो आम्हाला अन्नाचा दुष्काळ पडला काय, मग तुम्ही कशाला अवघड करायले. पर्या मान जनार्दना देवानं सांगितलं आम्हाला कारण देवाच्या शब्दाला मान द्यायचा म्हणून हे करायला लागलो. आम्ही काय अन्ना पिन्नाला अशा मानाला दुष्काळलेलो नाही. आणि हे करत असताना देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी अशा प्रकारचा आहे. एरवी बोलची बोलीजे परीन पविजे निज भजन.
महाराज येरवी येरवी अशा स्थितीला प्राप्त न होता, येरवी बोलल्या जाईल पण मूळ ते भजन होणार नाही. खरी भक्ती ज्ञानोबारायांनी मान्य केलं की ज्ञान झाल्यानंतरच खऱ्या भक्तीला काय होते, मग सुरुवात होते. तोपर्यंतच्या भक्तीत आनंद नाही, तोपर्यंतच्या भक्तीत कष्ट आहे, आणि तिथून पुढच्या भक्तीत मग काय आनंद आहे. मला वाटतं यांना खंडाळकर महाराजांना एकाने विचारलं, म्हणजे भजन कौरव करायचं, करतच राहायचं का, भजन भजन कौरव करायचं. ते म्हणले आत्मज्ञान होईपर्यंत भजन करायचं. आणि ते म्हणले मग आत्मज्ञान झाल्यावर बंद करायचं का. ते म्हणले मग बंद नाही करायचं, मग करायचं नाही, मग भजन होत असतं. तोपर्यंत भजन करायचं आणि तिथून पुढचं भजन होत असतं. मग करायचंय काम नाही आणि सोडायचंय काम नाही. कारण तो ज्ञानोबारायांनी त्या स्थितीचं वर्णन केलं. तो बोले तो जपू माझा, तो करील येतुली पूजा. मग ती करेल ती पूजा, तो बोलेल तो काय होतो माझा वृद्ध झाली आहे पतिव्रता, दुरी न वाचावा भरता. हा, अशा प्रकारचं मग ते पुढचं आनंद आहे. मग तिथून पुढे फक्त काय आनंद आहे. आपल्याला वाटतंय तुकोबाराय म्हणले आम्हाला, नामदेव महाराज म्हणले अमृत पाहून गोड नाम होतं, आम्हाला पाहून गोड लागलं, ते तिथं जावं लागतं. नाम गोड पुरे गोड सकळे, नाम गोड आपल्याला गोड लागत का, गोड लागत नाही का, आपण तिथं गेलो नाही. आपला तिथं जाणं म्हणजे काय, आपल्या तोंडाचा कडवटपणा घालणं. रुक्मणीच राहायचं, गोड तुझे गोड तुझे. तौरक काय करायचं, माझ्या विठोबाचे नाम आता असे तौरक आता आसन घ्यायचं. तिथे गेलं, तिथं जाणं म्हणजे काय, हे गोडच आहे, आपल्या तोंडात कडूपणा आलेला आहे. दृष्टी गेली कवळे, ते चांदणी या ते म्हणे पिवळी, आहे का नाही. सांगितलं ना तुकोबारा ते हे रोग्याला साखर खायला दिली, हे काय, त्याला ती काय लागते, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न. ते मिष्टान्न नाही कडू, तोंडाशी कारणच चवी नाही. कारण काय, त्याच्या तोंडाला काय आलेली नाही, तशी आपल्या तोंडात जोपर्यंत चव येत नाही तोपर्यंत ते करावं लागतं, मग होत राहत. मग नाही करायचं म्हणलं तरी त्याचं काय काय त्याचं नाही, मी भजन करणार नाही म्हणणं भजन आहे. मग त्याचं तिथून पुढचं काय अडचण नाही. हे अभिनव सुख सेव्यातो, नारद आनंदे नाचतो, सुख संकादिके समजून झाले निज भक्त येण्याची सुत्या. मग तिथलं वर्णन करून अभिन्न सुख सेवे, अभिन्नतेला प्राप्त होऊन त्या सेवेचं सुख घेण्यामुळे नारद नाचायला आहे. नारद काय गरज आहे नाचायची. नारद स्वतः भागवतात सांगतात, अरे मला काय स्थिती प्राप्त आहे, मी देवाचं नाव घ्यायला विना उचलला भजन करायला नारायण म्हणलो, त्याला बोलवलं नाही. मी फक्त नारायण नाव घेतलं की तू नारायण येऊन पुढे उभं राहतो म्हणतो, नारदा कशाला बोलवलं, मी त्याला तुला बोलवलं नाही, मी भजन करू का नको, पण भजन करायला विना उचलून नारायण म्हणलं की तू येतो. या स्थितीला प्राप्त झाली. पण नाचून काय करतात, भजन करतात. सुखाचार्य संकारी, अरे काय करायचे यांना, पण ते आनंद घेतात. झाले निज भक्तीनेची सुखे, सागरी भरे भरते, ते भरते भरे तरी याते, तैसे देवची देवपणी येथे केले माते निज भक्त. सागरी भरे भरते, सागराला भरती आली रे आली की समुद्र बाजूच्या सगळ्या त्या काय असतात त्या खाणी, काय म्हणतात त्याला, खाड्या त्या सगळ्या काय करतो, भरून टाकतो. अशा प्रकारचं तैसे देवेची देवपणी येथे केले माते निज भक्त. देवानच देवपणा घेतला अनमोल भक्त केलं. एका भक्त नाव दिलं, एकच दोन जागी झाला राखियाला. कशा करता वाढ हवायचे की प्रेम असू. अशा प्रकारचं सागर सरिता जीवनीय परी मिळणी भजन मिळे आधी, तैसे एकपणीची देखन भव सुख उल्हासे. सागर आणि नदी, समुद्र नदी काय दोन थोडे, तर पाणी एकच आहे ना. समुद्रातलंच पाणी वर गेलं आणि वरच पाणी पुन्हा खाली जमिनीवर पडून वाहत गेलं. पण नद्या मिळत गेल्या की समुद्राला पुन्हा पुन्हा आनंद होतो. त्याचंच पाणी येणार, त्याचंच पाणी त्यालाच मिळालं, पण मिळाल्याचा काय होतो आनंद. तसे भक्त त्या बाष्पीभवन रूपाने जाऊन पुन्हा इकडून नद्या भरून त्याच्यात वाहल्या आणि त्याचाच त्या समुद्राला देवरूपी समुद्राला काय होतो आनंद होतो. त्या भजनात तो उल्हास तो
वाम सभे दोन्ही भाग तरी दोन आम्ही एकच अंग तैसा देव भक्त भगवान देवपणी सांगा आभाषे. अरे एकच शरीर पण उजवा डावा बाय हे उजवा अंग हे डावा अंग तसा एक देव आणि एक काय आहे भक्त आहे. देवी आपुलेपणाचे निमाने फक्त देव केलो जनार्दने तरी काया वाचा मने वर्तविजे तेने सर्वार्थी. आपुलेपणाचे निमाने आपल्या मोठेपणानं माझ्या जनार्दन स्वामीने मला भक्त बनवलं पण आता काया वाचा मनानं तसं वर्तविजे तुम्ही माझ्याकडून काया वाचा मनानं तसं वर्तन करून घ्या. सर्वार्थी माझ्याकडून तसा ग्रंथ निर्माण करून घ्या. तो मुखाचे झाला निज सुख दृष्टी प्रकटे सन्मुख तोची विवेक करून लेखन करवी लेख ग्रंथार्थी. अशा प्रकारे मुखाचे झाला निजमुख माझ्या मुखाचंही ते काय झालेले आहेत माझ्या जनार्दन स्वामी निजमुख म्हणजे मुखालाही चालवणारे ते झालेले आहेत. दृष्टीलाही दृष्टी देणारे ते आहेत. विवेक तोची विवेक करून तेच माझे विवेकही तेच झालेले आहेत. अशा करवी लेख ग्रंथार्थी आणि या ग्रंथाच्या अर्थाचं लेखन आता तुम्ही करा करून घ्या. परी नवल त्याचे लागव अभंगे घातले माझे नाव शेखे नावाचा निज भावन्न उरावया ठाव नुरवीत. परी नवल त्याचे लागव पण माझ्या गुरुचं काय आहे नवल आहे. अत्यंत प्रकारे हे त्यांचं आश्चर्यकारक आहे. काय माझ्या मुखातून जरी त्यांच्या मुखातून जरी हे सगळं करून घेत असले तर त्यांचं कौतुक असं आहे त्याने माझे नाव अभंगामधून मध्ये घालून ठेवलेले आहे. त्याच महाराज आहे प्रमाण आठवण मला सेवकाला मोठेपणा देतात. करी तुका म्हणे करवी आपण द्यावे थोरपण द्यावे थोरपण सेवकास करी आपण तोच करतो पण मोठेपणा कोणाला देतो सेवकाला. याशी तुका म्हणे नाही भक्तावी गरुडाचे चिंतन केले म्हणे कार्य अमर. प्रभू समुद्रावर गेले रामेश्वराला आणि पलीकडे जायचं. आता पलीकडे जायचं तर काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे काय करायला पाहिजे. काहीच म्हणणं होतं देवा प्रार्थना करा समुद्राला आणि काहीच म्हणणं होतं तेव्हा प्रार्थना काय करायची गरज आहे आज्ञा सोडा समुद्राला. तुम्ही सर्वज्ञ आहात समुद्र तुमचा ऐकत नाही का आज्ञा सोडा त्याला. तर रामचंद्र प्रभूने विचार केला की यांचं ऐकावं का यांचं ऐकावं त्यांचं ऐकावं का त्यांचं ऐकावं. मग रामचंद्र प्रभूने पहिली प्रार्थना केली 3 दिवस उपोषण केलं आणि मग हे जे म्हणत होते का प्रार्थना करा ते म्हणाले देवानं आपलं काय केलं ऐकलं आपलं म्हणून प्रार्थना केली. बर आणि हे तळमळ करू लागले 3 दिवस अहो देवा अशाने आम्ही पहिले सांगू लागलो ते बाण उचला आणि त्याला समुद्र ऐकलं नाही. मग काय उचलला बाण उचलला आणि मग हे खुश झाले अहो आम्हाला पहिलेच माहिती होतं बाणच हाणावं लागत होता याला आता कसं शरण आला. म्हणजे प्रार्थना करा म्हणणाराचंही ऐकलं आणि बाण उचला म्हणणाराचंही दोघांचंही समाधान केलं. देव कोणालाही नाराज करत नाही. म्हणजे कोणालाही म्हणजे भजन करणार आलं कोणालाही म्हणल्यावर मोहम्मद सर आम्हालाही करत नाही का आपल्यालाही नाराज करत नाही. आपली इच्छाची ते तिथं येतोच ना आपल्यालाही नाराज करतो का खरं खरं असं कोणालाच करत नाही. न दयाची ती जायचा भाव दया लागी तैसा माझ्या काही तुम्ही जैसा भाव धरा तैसाच मी खरा माझ्या काही धरा तैसाच मी खरा तुम्हाला खरोखर मी तसाचे म्हणले. आपण नरकाचा भाव धरल्यावर देव दुसरा अन्यथा कशाला करी. आपलाही भाव देव काय करतो पूर्ण करतो भजन करणाराचाही पूर्ण करतो. तुम्हा शिकळू द्या माझा साच भाव तुमचाच जीव तू मागवाय तुमचा आपला आपलाच आहे काय करणार आहे का नाही. अशा प्रकारचे परी नवल त्याचे लागव अभंगी शेके नावाचा निज भाऊराव ठाऊन आणि माझा या वचनार्थ संतोषला म्हणे भला रे भला भला निज भाविको तुझी संचला प्रकट केला गो अर्थ. आणि मग महाराज माझेच शब्द त्यांनी ऐकले आणि पुन्हा मला म्हणतायत काय तुम्ही गुह्य प्रकट केलं हे शब्द त्यांचेच आहेत असे नाथ महाराज म्हणतायत. 100 वव्या झालेले आहेत. आपली वेळ संपली बाकी आता थोडं राहिले तरी अजून तिथून पुढे भागवताला काय होईल सुरुवात होईल. अशा प्रकारचं आहे. पुंडलिक विठ्ठल